माझं नाव प्रवीण शरद नागडेकर. मी येवला येथे स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सरांची ओळख म्हणजे प्रथमतः तर माझ्या मनात इन्व्हेस्टमेंटबद्दल बऱ्याचशा शंका होत्या की मी जे पैसा कमवतो, मी नोकरदार वर्ग आहे, माझ्याकडे जेवढा पैसा येतो त्याच्यातनं मला निश्चित इन्व्हेस्ट करायचं असं मनात होतं आणि मनात खूप शंका आल्या मी इन्व्हेस्टमेंट करायची कुठे असं. तर मग मला रेफरन्स मिळाला आमच्या शाळेतल्या शिक्षकांकडून. सरांचे वडीलही आमच्या इथेच कार्यरत आहे. त्यांच्याकडनं मला रेफरन्स मिळाला की मी एक इन्व्हेस्टमेंट करेल. मग सरांची आणि माझी ओळख झाली, याच्यातनं आमचा संपर्क वाढला आणि एक फिनान्शियल ॲडवायझर म्हणून मला आधी सरांकडनं खूप छान टिप्स मिळाल्या. त्या मी अजूनही फॉलो करतो आणि वेळोवेळी मला त्यांचं मार्गदर्शन मिळत असेल. मागच्या जवळजवळ 7 वर्षांपासून आपण SIP करतोय. SIP निश्चित हो. आणि आपण रिसेंटली आता SWP चालू केली. बरोबर. तर आणि त्याच दरम्यान जेव्हा SWP चालू केली तर मार्केटनी बऱ्यापैकी व्हॉलेटाईल नेचर दाखवले. परिस्थिती तर बघायला. तुम्हाला याच्यामध्ये काय जाणवलं, कशी तुमची मनस्थिती होती आणि त्याच्यातून तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला तो थोडासा शेअर. बरोबर. बघा, मी तर सांगू इच्छितो की एक आपल्याला मार्केटचं नॉलेज तर नाहीच आहे, जवळपास शून्यच म्हणावं लागेल. जे काही नॉलेज मिळालं आम्हाला तुमच्याकडून मिळालं, जी काही इन्व्हेस्टमेंट केली ती तुमच्या मार्फत आम्ही केली. मग मनात अनेक शंका निर्माण झाल्या, युद्धजन्य परिस्थिती आली किंवा इतर काही कारणास्तव मार्केट जे व्होलाटाईल म्हणतो आपण, जो चढ उतार मार्केटमध्ये होत असतो, तेव्हा मनामध्ये एक भीती निर्माण झाली मध्यंतरी माझ्या की आपण मार्केटमध्ये जो पैसा टाकलाय, मग तो SIP म्युच्युअल फंड्स SIP असेल किंवा लेटेस्ट जे SWP आलं त्याच्याशी संबंधित असेल, मला अशी शंका निर्माण झाली की मार्केट पडेल आणि मी टाकलेला पैसा बऱ्यापैकी बुडेल, तो मला काही त्याचं रिटर्न्सही मिळणं बंद होईल आणि माझी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती मला मिळते की नाही शंका निर्माण झाली मला. मग एक शंका आली म्हणून मी तुम्हाला कॉल बॅक केला, सरांना कॉल केला मी. तर मला तुमच्याकडनं भरपूर असं मार्गदर्शन मिळालं की मी जो सेफ साईड बघत होतो, प्लस फक्त माझ्या डोक्यात सेफ साईडच होती, पण आपण जो कष्टाने पैसा कमवतो त्याचे निश्चित रिटर्न जास्त मिळायला पाहिजे. मग ते रिटर्न्स मला कुठे मिळतील, मग मला रिटर्न मिळायचे तर मला रिस्क घ्यावी लागेल. मग ते रिस्कचा अर्थ मला तुम्ही समजून सांगितला, मला सरांनी रिस्कचा अर्थ समजून सांगितला की आपण ज्या सेफ साईडकडे बघतोय तर तो जो सेफ साईडचा ऑप्शन असतो ते देखील मार्केटशी डील करत असतात. या गोष्टींचं नॉलेज मला तुमच्याकडनं मिळालं आणि जी मार्केटची व्होलाटाईल परिस्थिती म्हणतो त्यामध्ये माझ्या त्या शंका क्लिअर झाल्या. म्युच्युअल फंड्स SIP असू द्या किंवा SWP असू द्या, त्याच्याशी संबंधित सगळ्या शंका माझ्या दूर झाल्या आणि मी ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटकडेच वळालोय. मी काही घाई केली नाही तो फंड्स विथड्रॉ करायची. करेक्ट. आणि वेळोवेळी आपण या गोष्टीचा फॉलोअप घेत राहिल्यामुळे तुमची मार्केट बद्दलची जी भीती आहे ती पण निश्चित कमी झाली, थोड्याफार प्रमाणात कमी झाली. मला एक तुमच्याबद्दल म्हणजे तुमचं कौतुकच करावं लागेल खरं की एक फायनान्शियल ॲडवायझर कसा असावा. म्हणजे आजचं उदाहरण मी सांगणारच आहे प्रेक्षकांना की फायनान्शियल ॲडवायझर कसा असावा, की एकदा इन्व्हेस्टमेंट केली आणि माझा आणि तुमचा विषय संपला किंवा काहीतरी कॉल आल्यावरच मी तुम्हाला एंटरटेन करेल असं नाही, तर तुम्ही दर वेळेला येता, तुम्ही ॲज एक आमचे फॅमिली मेंबरच झाले आहात. आणि आज इथे मी अजूनही सांगू इच्छितो की माझा जो परिवार आहे, फक्त मीच नाही तर माझी बहीण, माझे भाचे, ज्यांना या क्षेत्राची बरीचशी माहिती नव्हती, तुम्ही त्यांना ती माहिती करून दिली, त्यांच्याही मनातल्या शंका तुम्ही दूर केल्या आणि आजही त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरू झाली प्रॉपर आणि आजही ते एकदम समाधानी आहे. आणि एवढंही सांगायला आवडेल की त्यांचे ज्या माझे जे भाचे आहेत, त्यांचे वडील आहेत म्हणजे माझे दाजी, ते आता रिटायरमेंटकडे वळत आहे. रिटायरमेंटला मनुष्याचा आयुष्यभराची कमाई त्यांनी साचवलेली असते, ते भरपूर मोठा फंड्स त्यांना उपलब्ध होतोय. तर मग आजही मी तुम्हाला फोर्स करेल की तुम्ही त्यांनाही भेटा, त्यांनाही मार्गदर्शन करा, त्यांनाही तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. अवश्य निश्चित. म्हणजे त्यांच्याही एक लाईफमध्ये जे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती सुद्धा रिटायरमेंट नंतर सुद्धा होऊ शकते. येस. आणि वाचनाची आवड तर आहेच आणि वाचन करताना एखाद्याला जर भेटवस्तू द्यायची तर निश्चित ती पुस्तकच दिली पाहिजे. आणि तीही देताना सरांनी हा विचार केला की पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. म्हणजे आपण जर विचार केला तर खरंच सर्वसामान्य नोकरदार मनुष्य खरोखर त्याची कष्टाची कमाई तो इन्व्हेस्ट करू शकतो आणि निश्चित 1 रुपयाचे 4 रुपये करू शकतो. त्याच्याशी संबंधित सरांनी मला एक छोटंसं गिफ्ट दिलं आहे. ते छोटंसं आहे पण त्याची किंमत खूप आहे आणि पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. मी आज इथे सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी मला एक छानसं पुस्तक भेटवस्तू दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.